नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, 3 अधिकारी आणि क्लास चालकासह 6 जण अटकेत, 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला एमएसएमई क्षेत्राची ताकद मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास। नेपाळमध्ये पुरामुळे विध्वंस, शेकडो बेपत्ता, 95 मृत्यू। ऊर्जा प्रकल्प, पूल वाहून गेले, 133 भारतीय बेपत्ता। आणि सुट्ट्या तेल विक्रीवरील सरसकट बंदी टळली, तुकाराम मुंढेंच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचा मध्यम मार्ग काढण्याचा आदेश। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून बीड शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासह अतिक्रमण विरोधी मोहीम प्रभावीपणे राबवून बीड शहरातील रस्ते मोकळे करण्याचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री वैभव पाटील यांचा मराठा क्रांती गटाच्या वतीने माजी मंत्री शिवाजीदादा पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। बीड शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी त्यांनी विशेष पद्धतीने मोहीम राबवली, त्यामुळे शहरातील अनेक रस्ते मोकळे झाले असून नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे। वैभव पाटील यांच्यासारखे कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी बीड शहराला मिळाले तर शहराचा चेहरा मोहराच निश्चित बदलून जाईल, असे गौरव उद्गार शिवाजीराव पंडित यांनी काढले। या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख, मराठा क्रांतीचे हरिश्चंद्र चव्हाण, रघुनाथ मोहोळकर यांच्यासह पदाधिकारी हजर होते। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी ईद ए मिलाद निमित्त जुलूस अर्थात रॅली काढून विविध कार्यक्रम आयोजित करत उत्साहात साजरी करण्यात आली। जगाला एकता, बंधुभाव, समानता तसेच मानवतेचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आणि त्यांच्या अनुयायांना त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळावी यासाठी देशात ईद ए मिलाद साजरी करण्यात येते। या निमित्ताने बीड जिल्ह्यातही विविध शहरात आणि गावांमध्ये ईद ए मिलाद उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली। ईद ए मिलाद निमित्त बीड शहरात दुपारी 1 वाजता हजरत शहनशाह वली रह दर्गा येथून चांदणी चौक, जुना बाजार, बलबीम चौक, कारंजा, बशीरगंज अशी भव्य रॅली काढण्यात आली। त्यानंतर शहनशाह वली दर्गा येथे परत जाऊन तबर्रुक म्हणजेच प्रसाद आणि दुवाने या रॅलीची सांगता करण्यात आली। तसेच परळी, अंबाजोगाई, केज आदी ठिकाणीही ईद ए मिलाद निमित्त दुचाकी व पायी रॅली काढण्यात आली, तर अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून हा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। बीड तालुक्यातील लोळदगाव येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी लेखी पूर्वसूचना देत ग्रामसभा बोलावण्यात आली होती, परंतु सदरची ग्रामसभा ही पूर्ण न करताच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सभास्थळ सोडून गेल्याचा आरोप करत या घटनेची चौकशी करून ग्रामसभा नियमानुसार पूर्ण घेण्यात यावी, तसेच दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत लोळदगावचे ग्रामस्थ गेल्या 9 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर शांततामय व लोकशाही मार्गाने उपोषणाला बसले आहेत। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामसभा नियमानुसार पूर्ण करण्यात आली नाही याची योग्य ती चौकशी करावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी व्यंकट घोडके, विष्णू घोडके, लक्ष्मण घोडके, मोहन घोडके, सचिन घोडके, तुकाराम घोडके, जगदीश शिंदे आदी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान या उपोषणस्थळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, युवा नेते यशराज पंडित यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या मागण्या सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत। माजलगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बाभुळगाव येथील विद्यमान उपसरपंच श्री वैजनाथ विठ्ठल लाटे यांचा मृतदेह आज बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे भोपा ते बाभुळगाव रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिकदृष्ट्या हा भीषण अपघात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, परंतु हा अपघात की घातपात याबाबतचा नेमका खुलासा तपासानंतरच होणार आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजनाथ लाटे हे मंगळवारी रात्री मोटारसायकलवरून भोपा ते बाभुळगाव रस्त्याने जात होते, त्याचवेळी अज्ञात कारणाने त्यांचा अपघात झाला असावा। बुधवारी पहाटे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही तरुणांना रस्त्याच्या कडेला लाटे यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला। त्यांची दुचाकी काही अंतरावर चक्काचूर झालेल्या अवस्थेत सापडली।
सदर तरुणांनी तात्काळ ग्रामस्थ व पोलिसांना या घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला। दरम्यान वैजनाथ लाटे हे बाबळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून ते सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होते। त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी तसेच माजलगाव ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली। दरम्यान माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर लाटे यांचा मृत्यू कशामुळे झाला, सदरची घटना ही अपघात होता की घातपात, अशा प्रकारचे प्रश्न विचारत नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। तेव्हा पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल येऊ द्या, त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास झाल्यानंतर जे काही सत्य असेल त्यानुसार कारवाई केली जाईल, तसेच जे कोणी दोषी असेल त्यांना सोडले जाणार नाही, असेही ठोस आश्वासन दिल्याने गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आज दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात वैजनाथ लाटे यांच्यावर बाबळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। तर शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। तुर्तास तरी सदरची घटना ही अपघात की घातपात याबाबत चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान या घटनेने बाबळगाव तसेच भोपा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। एकेकाळी महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या तीर्थपुरी येथील बस स्थानकाची आज अत्यंत दयनीय आणि दुरावस्था झाली असून हे बस स्थानक सध्या राम भरोसे चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे। बस स्थानक परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतागृहांची झालेली दुरावस्था आणि अस्वच्छतेमुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे। पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। त्यातच स्वच्छतागृहाजवळ उघड्यावर असलेल्या विद्युत डीपीचे जाळे प्रवाशांच्या आणि लहान मुलांच्या जीवावर कधीही बेतू शकते, अशी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। तसेच स्थानिक नागरिकांकडून बस स्थानक परिसरात तसेच नो पार्किंग क्षेत्रात अस्ताव्यस्तपणे त्यांची वाहने उभी केली जातात, त्यामुळे बस चालकांना आणि प्रवाशांना नाहक अडथळा निर्माण होतो। तसेच एवढ्या मोठ्या बस स्थानकाचा कारभार पाहण्यासाठी केवळ एक लिपिक आणि एक शिपाई अशा दोनच कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तीर्थपुरी नगरपंचायत आणि एसटी महामंडळ या दोन्ही प्रशासनांचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे। तरी एसटी महामंडळाने तात्काळ या बस स्थानकाची योग्य ती दुरुस्ती, स्वच्छता व रंगरंगोटी करून हे बस स्थानक अधिकृतपणे आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्यावे, अशी जोरदार मागणी तीर्थपुरी येथील स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी अंगद बोबडे, तीर्थपुरी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। परंतु चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा, ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।